नमस्कार. मी तुमची होस्ट गोल्डी. आज मी तुम्हाला ना अगदी चटपटीत घरची भाजी दाखवते. रोज काय करायचं याच्यावर फार चर्चा होते. मग कंटाळवाणा येतो आणि शेवटी आमटी भाताच्या कुकरवर येऊन आपण पोहोचतो. नाहीतर मग बाहेरून विकत आणा. त्याऐवजी घरात जो कांदा टमाटा आहे त्याचीच आज तुम्हाला चटपटीत भाजी मी दाखवणार आहे. चला स्वयंपाकघरात जाऊया. त्यासाठी मी हे कांदे आणि टोमॅटो मोठे मोठे कापलेत. कांद्याच्या पाकळ्या आणि टोमॅटोचे मोठे मोठे तुकडे. माझ्या घरात थोडंसं पनीर पण होतं, तर ते पनीर पण मी तुम्हाला दाखवते. गॅस लावून घेऊया. कढईमध्ये तेल टाकलं आणि आता तेल तापल्यावर मोहरी टाकली. आता हळद, हिंग, मोहरी हे नेहमीचे प्रकार, नंतर हिरव्या मिरचीचे तुकडे, हे बेसन, त्यानंतर काळं मीठ, कढीपत्ता, कोथिंबीर, सांबार पावडर, थोडीशी भाजलेल्या मेथीची पावडर, लाल तिखट तुम्हाला दिसतं आणि मिठेचा पण घेतला आहे माझा. तर आता आपण रेसिपीची सुरुवात केलेलीच आहे. याच्यामध्ये आता हळद, हिंग घालून घेतला आहे आणि मग थोडंसं कांदा घालूया. आता कांदा छान ट्रान्सलुसंट करायचा आणि 2 चमचे बेसन टाकायचं. त्याने नटी फ्लेवर येतो आणि ढाब्यासारखी भाजी खाल्ल्यासारखं वाटतं. थोडीशी हिरव्या मिरच्याचे तुकडे पण टाकते आणि मग माझा हा जो ठेचा आहे घरचा तो पण मी टाकला. आता त्यामध्ये थोडंसं आपण भाजलेल्या मेथीची पावडर घालूया आणि मी तुम्हाला सांगितलं होतं साऊथ इंडियन टच देते म्हणून मी याच्यामध्ये सांबार मसाला टाकला आहे थोडासा आणि कोथिंबीर टाकून छान शिजवून घेऊया. आता आपण टोमॅटो टाकतो आहे आणि मग हे छान हलवून घेऊया. ही फोडणी जळायला नको आहे आणि टोमॅटो ताजे असल्यामुळे लवकर शिजणार. म्हणून थोडंसं पाणी टाकून त्याला वाफवून घेऊया. टोमॅटो टाकले म्हणून मीठ टाकलं त्याच्यामध्ये आणि पुन्हा एकदा थोडंसं त्याला फिरवून मिळवून घेऊया. आता यामध्ये मी लाल तिखट टाकलं होतं, कश्मीरी लाल तिखट, आणि पुन्हा थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे आणि यामध्ये मी आता काळं मीठ टाकते, त्यामुळे भाजी अगदी चटपटीत होईल. आता भाजीवर झाकण ठेवून शिजवून घेऊ. पनीर टाकलं नव्हतं, आता ते पनीर टाकून घेऊया आणि एकदा भाजीला हलवून घेऊया. मस्त तयार भाजी काढून घेतली. कोथिंबीर टाकली आहे बोलमध्ये काढून. ही भाजी पराठा, नान, खिचडी, वरण भात, बाहेरून मागवलेल्या पोळ्या कशाबरोबरही तुम्ही ही खाऊ शकता. रेसिपी आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक, सबस्क्राईब, शेअर, कॉमेंट जरूर करा. पटकन होणारी, तयार होणारी चटपटीत रेसिपी आणि माझा नेहमीचा फंडा: बनवा, खा, खिलवा आणि तुमच्या गोल्डीला छान छान कॉमेंट पास करा आणि मस्त एन्जॉय करा.